बॅट्समॅन भावेश बारसी अतिशय सुंदर चित्रण दृश्य टिपताना आपण पाहू शकते स्पर्धेचा. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवी गुलवी आणि टेक्निकल टीम. मित्रांनो आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला बहाल केलेल्या आहेत, मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, फोर्थ विनर, थर्ड विनर, रनर्स टीम, चॅम्पियन टीम साठी सर्व ट्रॉफीज आम्हाला बहाल झालेल्या आहेत. ते जगदीश मोतीराम पाटील काल्लेर यांच्याकडून मी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करते. बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेर संघाच्या वतीनं. फर्स्ट बॉल टू गो, गेम ऑन. प्रशांत चेंडूला जागेवरून ड्राईव्ह केलेला आहे. 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय, कव्हर करतोय, चेंडूला अडवतोय, फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज अविनाश. वैयक्तिक खातं खोलते, अकाउंट ओपन केलेल्या पहिल्या चेंडूवर. जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास आणि गावदेवी वडगर असा सामना. प्रशांत शॉर्ट रन अप अनद्याप खेळलेला पंच केला होता चेंडूला. चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. विक्की भोईर कुस्तीपटू आहेत गोवे येथून. या आयोजनाला नियोजनात त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत. विक्की भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. फोर्स केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. टिपिकल पॉवर प्लेचा फटका इनफिल्डच्या वरून. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. 10 चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमक क्रिकेट बघायला मिळतोय. अग्रेसिव्ह क्रिकेट अविनाश द्वारा. बॅक टू बॅक 2 चौकार पेश केलेले आहेत. धाव पलकावर धाब्यात बिनबाद 10 नन फॉर 10 गावदेवी वडगर. प्रशांत अफलातून झेल एस्टेनच्या मागे यष्टीरक्षकाद्वारा बाद होते अविनाश. फिरकावून त्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक दक्ष होता. अप्रतिम झेल टिपलेला आहे. एका हातामध्ये झेल टिपला होता जंप मारून. पहिल्या विकेटचं पतन. अविनाश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 10 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय गावदेवी वडगर संघाचा. दीपक पाटील 1 डाऊन बॅट्समन मैदानामध्ये सर्वात एक्सपिरियन्स प्लेयर गावदेवी वडगर संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. चिंतामण घरत माजी सरपंच ग्रामपंचायत काटई यांनी या आयोजनाला नियोजनाला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे चिंतामण घरत. स्पेशली नंदन पाटील याच्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी दणदणीत चौकार.
थोडीशी आतली कडा घेतली होती. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकारांची धावसंख्या वाढते 14. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज दीपक. अतिशय उत्कृष्ट चेंडू, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल. दीपक याची खेळी संपुष्टात. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट यॉर्कर. दुसऱ्या विकेटचं पतन. दीपक याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावफलकावर धावा कायम आहेत 14. अतिशय चांगली गोलंदाजी प्रशांत याची. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट आणि परत एक चौकार आणि परत विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 2-14. सामना आपण पाहतोय जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास आणि गावदेवी वडगेरे या 2 संघांमध्ये. नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा गावदेवी वडगेरे संघाने. महेंद्र कामनकर दुसरं षटक घेऊन येते. एक अष्टपैलू खेळाडू आहे जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास या संघाचा. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सागर. महेंद्र अतिशय उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू बघितला. गुड डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 14. मध्यम गती गोलंदाज, मीडियम पेसर गोलंदाज आहे. सर्वात एक्सपिरियन्स प्लेयर जॉयल एंटरप्राइजेस पिंपलाच्या संघाचा महेंद्र. अतिशय उत्कृष्ट चेंडू, गुड डिलिव्हरी, गुड जॉब. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 14. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते महेंद्र याची दुसऱ्या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. यांनी साप चकित केलं होतं तो फलंदाज सागर याला. राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र. फुलटॉस चेंडू फ्लिक केलेला आहे. चेंडूला बॅकवर्ड शॉट लेग डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त 1 धाव मिळते सागर याला. सागर याने वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 15. 15 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर महेंद्र कामनकर सज्ज होते. सामना करेल फलंदाज मनोज. परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर बघितला. दांडी गुल मनोज बाद होते. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण बघितला. उत्कृष्ट चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. दांडी गुल झालेली आणि तिसऱ्या विकेटचं पतन. गावदेवी वडगर संघाला तिसरा धक्का लागतोय. धावफलकावर धावा कायम आहेत 15. संजोग नवीन फलंदाज क्रीज मध्ये दाखल होते. एका पाठोपाठ एक. प्रशांत याने 2 गडी बाद केले होते 14 धावा देऊन. त्यानंतर मात्र अतिशय भेदक गोलंदाजी करतोय. परफेक्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय महेंद्र याला. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय महेंद्र कामनकर द्वारा. डावखुरा फलंदाज आहे संजोग.
महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे डावखुरा फलंदाज संजोग. डबल माइंडेड द्विधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी भेदक गोलंदाजी बघायला मिळते ती गोलंदाज महेंद्र याची. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. कुठल्याही प्रकारची एक धाव दिलेली आहे. चांगली गोलंदाजी ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते महेंद्र याची. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. धावचीची संधी आहे आणि धाव बाद होते फलंदाज संजोग. चौथ्या विकेटचं पतन. चौथा फलंदाज बाद होते. 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. काय गोलंदाजी केली आहे महेंद्र कामनकर याने. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितली फक्त 1 धाव खर्च केली आणि गडी बाद केलेले आहेत एकंदरीत 1 आणि 1 धावचीच्या रूपाने गडी बाद झाला होता. पाहू शकता आपण हे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेताना टेलिव्हिजन सेटवर गॅलरीज पाहू शकता आपण. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं मैदान आणि प्रेक्षक गॅलरीज हे मैदान पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. वेलकम दिनेश चौगुले आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर राहून स्थानापन्न व्हायचं आहे. मी बंदरा मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय दिनेश चौगुले आपण व्यासपीठावर राहून स्थानापन्न व्हायचं आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहेत आई देवी वडूनवगर या संघाचे. चॅलेंज एक्सप्रेस 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 4 बाद 15. वैभव तिसऱ्या षटकासाठी सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज सागर जो खेळते वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. अविनाश दीपक त्यानंतर बाद झाला होता पण मनोज आणि संजोग हे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर जी जोडी आहे ती जीत आणि मनोज. जीत एक अष्टपैलू खेळाडू आहे गावदेव वडगरे संघाचा. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या जर पोचायचं असेल तर 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा पूर्ण कराव्या लागतील गावदेव वडगरे संघाला. वैभव चेंडूला अक्रॉस दी लाईन होऊन खेळलेला आहे. चेंडू बॅकवर्ड शॉटला सीमारेषेवर जातोय. अफलातून क्षेत्ररक्षण 100% एफर्ट्स बघायला मिळते क्षेत्ररक्षकाद्वारा. 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. एका 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त प्रयत्न आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं. पाहू शकता चेंडूला अक्रॉस दी लाईन होऊन खेळला होता. चेंडू बराच काल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाने एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. ॲथलेटिक एफर्ट्स अक्षय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते 18. गोलंदाज वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल क्लीन बॉल. खेळी संपुष्टात येते जी त्याची. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. इम्प्रूव्हाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पवित्रा चेंज केला होता पाहू शकता आणि दांडी गुल झालेली आहे ती जी त्याची. 5वा फलंदाज बॅक टू द डग आउट गावदेव वडगर. अतिशय उत्कृष्ट चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि फलंदाजा फुटवर्क बघायला मिळालं नाही फटक्या मागे. खेळी संपुष्टात आलेली आहे ती फलंदाज. धावपलकावर धावा कायम आहेत 18. तू चल मै आया. तू चल तुझ्या पाठीमागे मी येतोय. एका पाठोपाठ एक जो बडी गडी बाद होण्याचा क्रम आहे तो सुरूच आहे. गावदेव वडगरे संघाचा 5 फलंदाज बाद झाले. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावपलकावर धावा कायम आहेत 18. वैभव चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे.
फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकते 19. चौकार षटकार विकेट पडल्यानंतर आपण पाहतोय वंदना साऊंड सर्व्हिस अतिशय चांगली माईक सिस्टीम आमच्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर वैभव चेंडूला जबरदस्त पुल केलेल्या हवेमध्ये यस टेकन कॅच अँड 6th विकेट इज गॉन. गावदेवी वडकर आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काल हवेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली होती चेंडूवर. वेल जज कॅच. 6वा फलंदाज बाद होते. धावपलकावर धावा कायम आहेत 19. चांगली गोलंदाजी जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास संघाच्या गोलंदाजांनी खूपच इम्प्रेस केलेल्या आहे. 6 फलंदाज तंबू मध्ये परतले आहेत गावदेवी वडकर या संघाचे. आला तो चालला आला तो चावला आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत वडकर या संघाचे. पुढे येऊन फ्रंट फुटवर येऊन खेळून काढले. चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. फ्रंट फुटवर अगोदरच कमिट झाला होता आणि पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक बघितला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. चेंडूला पुढे येऊन हलक्या हाताने खेळलेला आहे. कव्हरला चेंडू जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चपल रनिंग बिन द विकेट बघायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 6 बाद 27. धावा धावपलकावर आपण पाहू शकता. हा गणेश घाट आपण पाहू शकता. त्यानंतर हे आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे. आणि हा टॉस बॉक्स पाहू शकता आपण टेलिव्हिजन सेटवर. अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आणि आजूबाजूला ही झाडं आणि बोट्स पाहू शकता आणि बाजूलाच उल्हास नदी. आणि पाहू शकता आपण संपूर्ण मैदानाचे दृश्य. आमचे कॅमेरामॅन हिरानंदनी उंच उंच टावर पाहू शकता आपण. अतिशय सुंदर दृश्य. आणि हिरवीगार झाडं. साजन अतिशय उत्कृष्ट चेंडू. चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून पीच झाला होता आणि सरळ निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. शेवटचं 4था अंतिम षटक आहे. धावपलकावर धावा कायम आहेत 4 बाद 27. साजन राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला जम्पिंग स्ट्रोक डान्सिंग फटका खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. खराब थ्रो आहे. ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 29.
यानंतर जो सामना होणार आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आई देवी वडुनवगर दोन्ही संघ करणाऱ्याने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आई देवी वडुनवगर. आई देवी वडुनवगर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या संघनायकाने यायचं आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहे. फेक करतोय. धावचीची संधी मात्र थ्रो केला नव्हता. इस्टनवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नव्हता क्षेत्ररक्षकाने. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 31. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साजन राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज संतोष. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. झेल टिपतोय. वेल जज कॅच. बाद होतोय फलंदाज संतोष. अतिशय अप्रतिम झेल टिपल्या. धावता झेल टिपल्या. बाद होते. संतोषाची खेळी संपुष्टात पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. रॉकेट स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक पाहू शकता अप्रतिम झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. 7व्या विकेटचं पतन. धावफलकावर धावा कायम आहेत 31. आता आपण चौथे षटक आहे आणि बरोबर चौथ्या चेंडूंवरच 4 फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली कामगिरी जॉयल एंटरप्राइजेस पिंपळाच्या संघाची. साजन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस. वेग कमी केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर स्थिर आहे. चांगली गोलंदाजी करतोय साजन. शेवटचा अंतिम षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. गावदेव वडगर संघाने 35 धावा पूर्ण केलेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 36 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळाच्या संघाला दोन्ही संघ करणाऱ्याने यायचं आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आई देवी वडुनवगर. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक
जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. मी मिथुन पाटील बंद्रे मारुती काल्लेर संघाचे खंदे समर्थक आहेत, सामाजिक कार्यकर्ते काल्लेर, आपणास विनंती करणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो आई देवी वडूनवगर संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्रांनो आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता खंदे समर्थक आहेत बंद्रे मारुती काल्लेरे संघाचे आणि त्यांचे लिटिल चाम सुपुत्र देखील आहेत पार्थ. पाहू शकता आपण टॉस नाणेफेक केली जात आहे. मान्यवरांना मी विनंती करतो आपलं खूप खूप आभार. आपण सन्मानाने पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाच्या संघाने काय नाणेफेक जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आई देवी वडून वगैरे संघाला? 35 ते 40. कोणते गोलंदाज असतील 35 ते 40 धावांवर त्यांना थांबवतील? नितेश, सागर, निखिल. शेवटचा अंतिम प्रश्न आहे. बंद्रे मारुती स्पोर्ट्स काल्लेर संघाचा बिग शो. संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट, काय वाटते संपूर्ण आयोजनाविषयी? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप शुभेच्छा. दिनेश, आपण नाणेफेक हरलेल्यात सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते स्टार फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू आम्ही. फलंदाज योगेश आहे, राहुल आहे, प्रशांत आहे, केतन आहे. तू स्वतः एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. भिवंडी क्रिकेटला तुझ्याकडून काय ॲडवाइस सल्ला असेल? भिवंडी क्रिकेटला माझी ॲडवाईस अशी असेल की आता जो काळ क्रिकेटचा चाललेला आहे तो माझ्या दृष्टिकोनातून काही बरोबर नाही चालेल. क्रिकेटला खरोखर न्याय देता येईल असं क्रिकेट खेळायचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. यानंतरचे सामने नाणेफेक झालेले. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाच्या संघ नायकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आई देवी वडून वगैरे संघाला मी आपणास घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मोहन भोईर. धन्यवाद जयवंत. निश्चित चेंडू थोडासा क्रॉस लाईन खेळून काढलं होतं. चेंडू थोडासा लँडिंग निश्चित झालं होतं. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. दोन क्षेत्राचे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि जोपर्यंत चेंडूला आउटफील्डमध्ये कलेक्ट केलं जातं तो पण एक सहजगत्या 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज आल्या 2 धावाने. जॉयल स्पोर्ट्स पिंपलाच्या संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबादशा पहिल्या षटकाला प्रारंभ विजयासाठी मित्र आपण जे लक्ष पडतो फक्त आणि फक्त 36 धावांचे एक मापक लक्ष्य जीत. चेंडूला रिबा स्लिप केला जातं. चेंडू शॉर्ट पॉइंटला येतोय. आउटफील्डमध्ये चेंडूला अडवलं जातं. फक्त आणि फक्त एक धावेची मागणी केली जाते. धावसंख्या वाढते ती 7. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाड घेतो. लॉंग रनअप करताना गोलंदाज चित स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी सोडा संधी आपण पाहिली होती. झेल खेळण्याची मात्र झेल सुटतो. जीवदान मिळाला. चेंडू मात्र बीट करतो क्षेत्ररक्षण. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. 4. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न निश्चितच. शॉर्ट कव्हरला एक झेल निश्चित होता मात्र झेल कलेक्ट करता आला नव्हता. पुन्हा एकदा चेंडू थोडासा स्पंज केला होता. स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय.
क्षेत्ररक्षण झेल कलेक्ट करता येत नाही, पुन्हा एकदा जीवदान मिळतं आणि याच दरम्यान एक धाव अर्जित केली जाते. मित्र कॅच विन द मॅच, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडंसं खराब केलं जातं गावदी वडगर संघाच्या वतीनं. विजयासाठी क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा जीत, लॉंग रन अप. या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लीप केला जातं आणि चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातो. एक उत्कृष्ट फटका, रिव्हर्सचा फटका मारायचा असेल त्या फटक्याची अतिशय सुंदर फटका. आपण पहिला चेंडूला रिव्हर्स स्लिप केला होता. जेव्हा जेव्हा रिव्हर्सचा फटका मारायचा असतो तेव्हा त्या रिव्हर्सच्या फटक्याची निवड करणं फार अत्यंत गरजेचं असतं. फलंदाज अगोदर शफल झाला होता, चेंडू सुंदर असं भिरकावून दिलं होतं आणि चेंडू पॉईंट रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, प्रवास केला होता चेंडू आणि रिव्हर्सचा फटका आपण पाहिला होता फलंदाजच्या बॅटमधून. तर संघाची धावसंख्या मात्र 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. नमिता इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर परेश पाटील, यतीश पाटील या स्पर्धेला त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट करण्यात आले. धन्यवाद परेश आणि धन्यवाद यतीश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन आपण पाहतो. विजयाचं लक्ष 36 धावांचं. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं फोर्स केलंय, चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय. अतिशय उत्कृष्ट फटका मनोहर याच्या बॅटमधून, अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिलात. जागेवरून चेंडूला फोर्स केला आणि चेंडू मेडिकल रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता, सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. एक नेत्रदीपक षटकार आपण पाहतो. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. शिंगाला मासा नवरा जायला गो, शिंगाला मासा नवरा जायला गो, न्यूटी मांडवण गो. 2 षटकार. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सकते. ऑन दॅट ट्रेक बघूया साधतोय का. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जात आहे. 1 बाउन्स. मात्र पहिल्या टप्प्यावर चेंडू वाडिश लॉंग ऑन रिझनमध्ये कलेक्ट केला जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 29. विजयाचं लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 36 धावांचं. विजयाच्या समीप जवळ आणि लगत आता मात्र पोहोचतोय पिंपलाचा संघ. एक उत्कृष्ट कामगिरी आहे, उत्तम फलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची लिंगेज घेऊन एस्ट्यांच्या मागे नॉनस्टॉपला चेंडू जातोय. पंच 4 धावेचा इशारा करतात. आया तुले घराला सुना गो, माया मैत्र भेटलाय सुना गो, आया जुने घराला सुना गो, माया धावसंख्या 33. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात फक्त थोडासा टॅप केलं जातं. उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू पॉईंट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त 1 धाव अर्जित केली जाते विजयासाठी. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. मित्र या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. काटेगावचे माजी सरपंच, क्रिकेटचे निस्कीमचे ते चिंतामण घरात व जिल्हा परिषद विद्यमान सदस्य अशोक घरात यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. चेंडू लँडिंग झाला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, निश्चितच मैदान सोडावं लागेल. म्हणून याला पुल केला होता. चेंडूला प्लेसमेंट टिकून चेंडू मिडविकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक तैनात होतोय. कुठल्या प्रकारची चूक नाही, अचूक असं चेंडूला कलेक्ट केलं जातं. आणि पहिला फलंदाज जॉयल स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाला बाद होते मनोहर. मात्र बाद होण्यापूर्वी उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी 18 धावांची एक वैयक्तिक खेळी केली होती ती मनोहर याने. म्हणजे प्लॅटफॉर्म उत्तम तयार करून दिलं होतं विजयासाठी मनोहर याने. चेतर येतोय नेक्स्ट बॅट्समन. प्रशांत येतोय सोसोरे. विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय गावदी वडगर संघाला विजयाच्या उंबरठ्यावर जॉयल स्पोर्ट्स पिंपलास एक उत्तम कामगिरी या स्पर्धेमध्ये
तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा आणि गोलंदाजीला सांभाळतोय संघातील स्ट्रायकर गोलंदाज संजोग. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने अंतिम तिसरे स्ट्राईक क्रोडीर करतोय प्रशांत. विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात बाटे फक्त चेंडूचा सन्मान केला जातोय. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. फक्त 1 धाव. तर विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. या ठिकाणी मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम एक्सप्रेस डिलिव्हरी परिपूर्ण बीट होते. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. सरवली संघाचा संगणक चालू सामना संपताच लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चेंडूला रिव्हर्स स्लिप केला जाता निश्चितच चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रवास करतोय चौकारसाठी आणि चौकारने विजय चौकार आपण पाहतोय. विजय संपादित होतोय ज्वेल स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाचा. हार्ड लक गावदी वडकर अँड गुड लक ज्वेल स्पोर्ट्स पिंपलास. निश्चितच सामन्यातील सामना वीराचं पुरस्कार दिलं जातं.